ठाण्यातील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळच्या भाजी मार्केटला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या 2 जवानांसह 3 जण जखमी झालेत। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, 1 वॉटर टँकर, 2 रेस्क्यू वाहनांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर गावदेवीतल्या भाजी मार्केटमध्ये ही आग लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात आग लागल्याची माहिती मिळतेय। सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये अग्निशमन दलाचे काही जवान जखमी झाल्याची देखील माहिती मिळतेय। अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर्स आणि रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। आग नेमकी कशामुळे लागली हे अजून कळू शकलेलं नसलं तरी आगीचं रूप हे काहीसं भीषण असल्याचं देखील कळतंय। या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। वॉटर टँकर बोलवण्यात आलेला आहे। दाटीवाटीचा आणि अगदी आजूबाजूलाच दुकानं असलेला हा संपूर्ण परिसर आहे। त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांना सुद्धा या आगीची झळ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। स्टेशनकडे जाणारी, ठाणे स्थानकाकडे जाणारी वाहतूक बऱ्यापैकी याच मार्गावरून केली जाते आणि त्यामुळे इथे आग लागल्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये काहीसा खोळंबा देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। मनोज वाजपेयी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मनोज, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे? आगीचं सध्याचं स्वरूप काय आहे आणि कसे प्रयत्न सुरू आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे? प्रज्ञा, आग कशामुळे लागली याची माहिती अजूनपर्यंत साधारणपणे मिळालेली नाही। साधारण 3:30 ते 4:45च्या दरम्यान ही आग लागलेली आहे। गावदेवी भाजी मंडई जी आहे त्या खाली वाहनतळ आहे, पार्किंग लॉट आहे। पार्किंग लॉटच्या वरती जे भाजी मंडई आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। या आगीचं रुद्ररूप जे आहे ते साधारणपणे 4-4:30च्या दरम्यान पाहायला मिळालं। घटनास्थळी तातडीनंच फायर ब्रिगेडचे कर्मचारी पोहोचले, स्थानिक नगरसेवक ह्या लोकांनी देखील तिथे प्रयत्न केले। यामध्ये एक गंभीर घटना अशी झाली की 2 फायर टेंडर जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्याचबरोबर तिकडचा जो सुरक्षा रक्षक आहे गावदेवी भाजी मंडईचा, तो एक गंभीर जखमी झालेला आहे। त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अजूनही आज विझलेली नाही। आग विझवण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। मात्र हा ठाणे स्टेशन परिसर जवळपास असल्यामुळे हे अजूनही आग विझायचा प्रयत्न जो आहे तो फायर ब्रिगेड करते आहे। या सगळ्यामध्ये कितपत नुकसान झालंय काही कळू शकलंय? दुकानांचं किंवा वित्तहानी किती झाली आहे कळू शकलंय? अजूनपर्यंत याची माहिती पूर्ण मिळालेली नाही। त्याचं कारण असं आहे की ते गावदेवी भाजी मंडई जे आहे ते तिथे पूर्ण धूळ झालेलं आहे। त्यामुळे तिथे अजूनपर्यंत आतमध्ये जाण्यास तिथे प्रयत्न या लोकांनी केलेले नाहीये। कारण तिथे 2 जण जी फायर ब्रिगेडचे कर्मचारी होते ते देखील धुरामुळे तिथे गुदमरल्यासारखं त्यांना झालं आणि ते बाहेर आले। त्यामुळे जोपर्यंत ती आग पूर्णपणे विझत नाही तोपर्यंत सांगणं थोडंसं मुश्किल होईल की अजून किती नुकसान झालेलं आहे। मनोज, आता 7 वाजलेत पण आणखी तासा-दीड तासानं इथली वर्दळ, लोकांची ये-जा, बसेसची वाहतूक बऱ्यापैकी याच मार्गावरून जाते। आग आटोक्यात नाही आली आणि जर नुकसान खूप मोठं असेल तर काय पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो? जसं प्रज्ञा, आपण हा परिसर बघितला तर हा अगदी स्टेशन परिसर आहे आणि याच ठिकाणाहून ज्या बाहेरच्या ज्या सिटी बसेस आहेत त्या ठाणे महानगरपालिकेच्या बसेस ह्याच रोडनी जातात किंवा रिक्षा ज्या आहेत त्या देखील याच मार्गातून जातात आणि 7ची वेळ आहे, ही आता कामावर जाण्या येण्याची वेळ आहे। सध्या प्रयत्न हे चालू आहे की आगीवर कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण मिळालं त्याच्यानंतर जी आहे ती वाहतूक सुरळीत होऊ शकेल। मात्र आग जी आहे ती अजून धगधगते आणि त्याच्यावरच ताबा मिळवण्याचा प्रयत्न आता फायर ब्रिगेड जे आहे ते करताना दिसते आपल्याला। ठीक आहे, मनोज वाजपेयीजी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।